प्रिय कुंजल, आशीर्वादही लिहू शकत नाही आणि कुणाला देण्याची पात्रता तर माझ्याकडे आहे असं वाटत नाही. हा अधिकार मी गमावलाय असं वाटू लागलंय. तुझाच पेन आणि तुझी कपाटातली वही, तुझ्याच बेंचवर तुझीच आठवण काढून मी तुलाच पत्र लिहित आहे. लिहून तर ठेवतो, कुठे पाठवायचं ते ठरवू. पण आज तुझी खूपच आठवण झाली. अश्रूंनी गर्दी केली, थेंब थेंब बरसू लागले. त्यांना वाट करून देण्यासाठी मी मोकळा होण्याचा प्रयत्न या पत्ररूपी मार्गाने करीत आहे. बेटा, तू आलास तेव्हा माझं नाव अंधुक होतं. आता कुठे मी हाती दिवा घेतला होता. सगळीकडे अंधारलेला रस्ता होता. काहीच दिसत नव्हतं. कोणत्या वाटेने कुठे जायचं कळत नव्हतं. अनेक प्रश्न आवासून उभे होते. त्यांची उकल होत नव्हती. या सर्व प्रश्नांच्या उत्तराची तयारी करून तू आशेचा किरण होऊन आला होतास. स्वप्नांची लांब दोरी घेऊन आला होतास. इच्छेचा अंकुर बनून माझ्या घरात प्रगट झाला होतास. आई, बाबा, मामा, काकी, आजी, आजोबांना आनंद देण्यासाठी, गर्व मिरवण्यासाठी तू प्रकट झाला होतास. तुझ्या रूपाकडे पाहून, तुझी हुशारी पाहून तुझ्याबरोबरच माझ्या दोन्ही परिवाराचा गौरव होत होता. तुझ्यावर संस्कारांचं रोपण करण्यात अजिबात कुचराई झाली नव्हती. तूही नाव राखलंस, तसाच वागलास. मित्रमैत्रिणींचा समूह निर्माण केलास. कुणाशी विसंवाद केला नाहीस. तुझ्या या गुणांमुळेच तर मी अंधारलेल्या वाटेवर, खाच खळग्यात, काठ्या कुठ्यात, उन्हातान्यात, थंडी पावसात बिनधास्त चालत होतो. तुझ्या राजबिंड्या व्यक्तिमत्वामुळे, तुझ्या अस्तित्वामुळे मी माझ्यात मदहोश होऊन जीवन जगत होतो. सण उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करीत होतो. लेखन करीत होतो, भाषण करीत होतो, अर्थात शब्दांशी खेळत होतो. कधी सुखात लोळत होतो तर कधी दुःखात पोळत होतो. हा कैफ केवळ तुझ्या अस्तित्वाची देण होती. आज तूच नाहीस ही कल्पनाच सहन होत नाही रे. तू कृष्ण होतास, तू सखा होतास, सच्चा मित्र होतास. आज तुझी बासुरी बेसूर झाली. सुन सुन झालं गोकुळ. का रे सोडून गेलास माझ्या कृष्णा? बेटा, तुला सोडूनच जायचं होतं तर मग एवढा जीव का लावलास सर्वांनाच? तुझ्या मम्मीला फार अभिमान होता तुझा. घरी येणाऱ्या प्रत्येकाला ती तुझाच मोठेपणा सांगायची. तुझ्या गुणांचं कौतुक करायची, गोड बघायची. माझा कुंजल असा, माझा कुंजल तसा, माझ्या कुंजलने मला हे आणलंय, ते आणलंय. मुंबईला आहे, MBA होऊन TCS मध्ये असिस्टंट मॅनेजर झालाय. हे सांगताना तिच्यातील मातृत्व गर्वाने फुलून यायचे. तूही आल्यावर तिला हलगत उचलायचास. ती म्हणायची, घोड्या एवढा मोठा झालास, अजून तुझी मस्ती जात नाही, पाडशील मला. तू गुणगुणत निघून जायचास मित्रांसोबत संध्याकाळी फिरायला. आपलं घर गजबजून यायचं मित्रांच्या पावलांनी, तुझ्या या साऱ्या अस्तित्वांनी. बेटा, तुझा वाढदिवस म्हणजे तुझ्या मम्मीची पर्वणीच. अगोदरच नियोजन करून तुला यावर्षी काय घ्यायचं ते ती ठरवायची. तू समोर आला की म्हणायची, माझा घोडा 25 वर्षांचा झाला बाई, यावर्षी काय घेऊ तुला? तू सांगायचे आणि तिने घ्यायचे. हे दरवर्षी ठरलेलं असायचं. आणि त्याप्रमाणे ती आनंदाने निसंकोचपणे मोहमांगी रक्कम तुला अदा करायची. हे कित्येक वर्ष सुरू होते. तुझे मित्र मैत्रिणी बोलायच्या, कुंजल, खरंच तू राजपुत्र आहेस, नशीबवान आहेस, लाडका आहेस सर्वांचाच. म्हणून तू जे मागतोस ते तुला खुशीने मिळते. हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. त्यावेळी तू स्मित हास्य करीत म्हणायचास, हो, माझी मम्मी, पप्पा, मामा, काका, आजी, आजोबा, माझे मित्र मैत्रिणी खूप लाड करतात. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मी या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कुंजल बेटा, तुझे मागितले ते आम्ही तुला देण्याचा प्रयत्न केला. तुला जे आवडेल ते दिले. तुझ्या आवडत्या गोष्टीचा कधीच इन्कार केला नाही. तरी तू आम्हाला का सोडून गेलास? तुला याचे काहीच नाही खरे वाटत? पोरा,
तुला थांबायचंच नव्हतं, मग कशाला आलास? मखर सजवून गेलास, गोकुळवासियांची आर्त हाक भेदून गेलास, देवकी यशोदेचे व्याकुळता हृदय खोडून गेलास. रुक्मिणीचे स्वयंवर तुझे अधुरेच राहिले. आठवण बुडवून राधेचे हृदय छेदून गेलास. बेटा, आम्हाला सोडून जाण्याचं दुःख तुला छळतं का रे? आई बाबा, मामा, काका, मित्र मैत्रिणींचे दुःख तुला कळतं का रे? तुला माहितीये, आज भिंतीही हसतात मला पाहून. केविलवाणी नजर भिरभिरते दारावर, घरावर. सहानुभूतीचा पूर आलाय दारापर्यंत. तुझ्या हसण्या बिगर आमचं अस्तित्व शून्य झालंय बेटा. उंच झाडावरून खाली फरफटत येऊन बुंध्यापाशी बसलोय आम्ही. उजळणीची उलटी गिनती करीत जमा खर्च मांडत बसलोत आम्ही. काय चुकलं होतं आज? देवाने तुझी आमची ताटातूट केली अशी. तुझ्या जाड्याने सर्वस्व गमावलं. देवाने माझा सूर्य विझवला. काय देवा, काय केले? चितेपणी मरण आले. किती रचले होते मनोरे, कालच्या वादळात कोसळले. उभा होता माझा तू कुलदीप, डोळ्यात देखत तुझे शव जळाले. तूही चाकुलपणात सजवला होतास देह, कलियुगाचे आज मर्म कळाले. बेटा, आज तू नाहीस. घर आहे पण घर पण नाही. जीव आहे पण जीवन नाही. खाणं आहे पण रुची नाही. गाणं आहे पण गती नाही. तू यायचास तेव्हा हवेची झुळूक घेऊन यायचास. जायचास तेव्हा निस्तब्ध व्हायचे सारे. निष्पर्ण वृक्षासम काही क्षण तुझ्या पाठमोऱ्या देहयष्टीला निरखित तुझ्या तलमदार केसांच्या मंद हालचालीत हरवून जायचो मी. अभिमानाने छाती फुलून यायची. तुझ्या रूपाची बाधा जडायची सर्वांनाच. चंद्राच्या रूपात तुझं मोहक रूप दिसायचं. प्रत्येकाचं मन त्यात तुकडा तुकडा होऊन फसायचं. तुझ्या मनात होता आठवणींचा एक कप्पा, त्याही तू माझ्या सवय मारल्यात गप्पा. तू माझा मित्र होतास, का रागवायचंस? काय हवं ते आम्हालाच तर सांगायचे. किती चांगला बोलायचास. तू बोलायला लागलास ना की मला ऐकतच राहावेसे वाटायचे. मनाच्या आभाळात ऐन उन्हाळ्यातही पावसाचे ढग ताटायचे. प्रभात रंगी रंगलेल्या सकाळी असं काही अवचित अघटित घडतंय. पावलं वाजविता हे दुःख येतंय. बेटा, तुला कुठे शोधू? शोधून कुठे तू सापडणार नाहीस. मागून कधी तू मिळणार नाहीस. हे वादळमय दुःख टाळू म्हणता आयुष्यभर टळणार नाही. बेटा, आज माझं मेणबत्तीप्रमाणे झालंय. तू धागा आहेस त्यातला. मी जन्मभर वितळलो, भाजलो, जळलो. तू जळत राहिलास व्याधीतून तुझ्या सर्व यातना सहन करीत. स्वप्नात येऊन म्हणतोस, पप्पा का रडता तुम्ही? मी आहे ना. अरे बाळा, तुला हृदयात ठेवून तळहाताच्या फोडाप्रमाणे जमले मी. उरी कवटाळले मी, खेळवले मी, लाड केले आणि तू मेणबत्तीचा धागा होऊन जळून गेलास माझ्या समोर, माझ्या खांद्यावर बसून. काय करू मी? तूच सांग, अजून काय लिहू? तुझाच दुर्दैवी पप्पा.